पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदासाठी फोन आला। पहिल्याच टर्ममध्ये आता मोहोळांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे। मोहोळांनी महाविकास आघाडीच्या रवींद्र धंगेकरांचा पुण्यामध्ये पराभव केलाय। मुरलीधर मोहोळांना आता मंत्रिपदाची लॉटरी लागत असल्याचं पाहायला मिळतंय। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। पुण्याचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांना आता मंत्रिपदासाठी फोन आल्याचं कळतंय। केंद्रातून त्यांना मंत्रिपदासाठी फोन आला। पहिल्याच टर्ममध्ये त्यांना आता मंत्रिपदाची लॉटरी लागत असल्याचं पाहायला मिळतंय। अधिकची अपडेट देतात आपले पुण्याचे प्रतिनिधी चेतन ननावरे। चेतन, निश्चितच शुभम, मुरलीधर मोहोळ यांना फोन आल्याची चर्चा सुरू आहे। अद्यापपर्यंत यावरती भाजपच्या गोटातून शिक्कामोर्तब करण्यात आलेलं नाहीये। मात्र एक नव्या दमाच्या चेहऱ्याला भाजपकडून संधी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे। याआधी आपण पाहत असू की नितीन गडकरी असतील, नारायण राणे असतील किंवा एकंदरीतच पियुष गोयल सारखे ज्येष्ठ मंत्री महाराष्ट्रामध्ये प्रतिनिधित्व करतात। त्यामध्ये स्वतः नारायण राणे आणि पियुष गोयल यांनी राज्यसभा सोडून आता लोकसभेवर निवडून येण्याची आपली कामगिरी दाखवलेली आहे। त्यामुळे अशा वेळी ज्येष्ठ नेत्यांना डावलून तरुण आणि नव्या दम्याच्या चेहऱ्याला भाजप संधी देणार का, आता या संदर्भातही चर्चा सुरू झालेली आहे। अगदी चेतन, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। तर पहिल्याच टर्ममध्ये आता मोहोळांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे। सगळं चित्र संध्याकाळी 7 वाजल्यानंतर स्पष्ट होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।